यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या देऊया, कारण पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय. याच मध्ये जो संघ विजयी होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. त्याच्यामुळे ही महत्वाची लढत आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चला क्षेत्रशी सजून घ्या मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटच्या अंतिम क्षणाला आपण आलेलो आहोत आणि या अंतिम क्षणाला त्यांची खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. असे महामारी ग्रामस्थ मंडळ उन्नरू जाधववाडी सर्व महिला वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्याने त्यांचं आपण या ठिकाणी जोरदार टाळ्याने स्वागत करूया, कारण शेवटच्या या अंतिम क्षणाला त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभलेली आहे. सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण पहिल्या सेमीफायनल सामन्याकडे वळतो. काय वाटतं राहुलजी, कारण हा पहिला सेमीफायनल सामना होतोय. जर एका बाजूला जर आपण पाहिलं तर चंडिका केळी हा संघ म्हणजे चिपळूण तालुक्यातील हा संघ आहे आणि चिपळूण तालुक्यातील संघ प्रथमच या मैदानामध्ये मी पाहतोय. ज्यावेळी बाहेरून असे संघ येतात त्यावेळी एक खेळण्याचा वेगळा आनंद आपल्या विभागातील जे संघ त्यांना मिळालेला हा एक मोठी संधी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाघजाई माता कात्रन संघ हा देखील आपल्या विभागाचा एक बलाढ्य संघ आहे. नक्कीच मनोजी धन्यवाद. आपण जर चंडिका केळी या संघाचा उल्लेख केला तर आपण मागील डिसेंबर महिन्यात पूर्वी चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग या ठिकाणी पॉईंटला पोस्ट केला. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारे शेडे पाहू एक धाव मिळते का. एक धाव त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केले. थोडं फंबल झालं तर 2 धाव पूर्ण केले. तिसरा वेळेचा प्रयत्न केला जाईल. राजेश बाई सुंदर रनिंग विकेट 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 3 धावांवर मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाले 3 धावा. नक्कीच आपण चंडिका केळी या संघाचा उल्लेख केला. आपण 28 डिसेंबर रोजी या ठिकाणी श्री भांगणे प्रतिष्ठान चषक आयोजित केलं होतं. त्या चषकामध्ये सुद्धा चंडिका 11 खांडेतरी हा संघ सुद्धा चिपळूण या संघाचा होता. हा संघ त्या ठिकाणी खेळला होता. आपण त्यानंतर चला पिवळी चेंडू कैसा वॉर्निंग पंचांकडून राजेश बाई शाईकवरती सामना करेल पंकेश. या ठिकाणी सुरेख चेंडू अपसाईडचा खेळला होता. चेंडू ट्रॅव्हल केलं मिरपच्या दिशेला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु सुंदर रनिंग विकेट या ठिकाणी स्ट्राईकवरती मात्र प्रफुल्ल गेलाय. नॉन सायकल राजेशला थांबावं लागेल. धावसंख्या काहीच स्थिरावली या षटकामध्ये फक्त 4 धावा. दिनेश मात्र काही न करता तंबूत परतला होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र काहीसा खराब दिशेने गोलंदाजी. पंचांचे 2 हात हवे समांतर. धावा मिळतात अवांतर धावेने मात्र धावसंख्येत हलकीशी फरक होते. 5 धाव्यांवरती पोहोचले. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती पंकेश याच्याकडून. त्यावेळी पंकज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सलामीची जोडी मात्र तोडली होती पहिल्या चेंडूवरती. पंकेश यांनी 1 डाऊनला गेला हा प्रफुल्ल. स्लो ओव्हर फुलटॉ चेंडू होता. चेंडू खूप फायदेशीर ठरतो एखाद्या बॅट्समनला जर का चकवा द्यायचा असेल, कारण कोणताही फलंदाज या ठिकाणी स्लोवर चेंडूसाठी रेडी नसतो. स्लोवर जर यॉर्कर पडला आणि तो यशस्वीरित्या जर पडला तर त्या चेंडूवरती बॅट्समन बीट होण्याची शक्यता ही 99% असते आणि त्याच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो पंकेश याच्याकडून. सुरेख षटक हाताळतोय पहिलं. आपण वळूया पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी केले. पंचांकडे दाद मागली जाते. पंचांची कोणती हालचाल नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. चेंडू विसावतो यष्टीरक्षकच्या हातामध्ये आणि धावसंख्या मात्र स्थिरावली 5 अंकावरती. पंकेश याचं सुरेख षटक पहिलं षटक आपण पहिला सेमीफायनल सामना पाहतोय. यावेळेस मात्र त्याच दिशेने चेंडू फेकला जाईल. यावेळेस मात्र पंचांचे 2 हात हवे समांतर होत आहेत. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. सुरेख फलंदाजी या ठिकाणी प्रफुल्ल पाहूया. मोठा फटका खेळावा मात्र यावेळेस मात्र खराब रणनीती. पंचांकडे पुढे पुन्हा दाद लागली जाते. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. वारंवार खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या मात्र हलकीशी पुढे धावसंख्या पोहोचते 7 अंकावरती. तत्परपणे मित्रांनो या स्पर्धेला ज्यांचं खरोखरच सहकार्य लावलं असे सर्व देणगीदार, त्यामध्ये
ज्यांच्याकडून प्रथम क्रमांक चषक लाभले असे सन्मान्य श्री दिलीपजी हुमणे साहेब यांचं सुद्धा सागरी युवा मंचाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून द्वितीय क्रमांक चषक प्रकाश जाधव चेंडू पंकज. यावेळेस मात्र पुन्हा 4 दिशेने चेंडू. यावेळेस मात्र पंचांची कोणतीही हालचाल नाहीये. षटकाची समाप्ती होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 7 या धावांवरती. आपण मी देणगीदार यांच्या ठिकाणी आपण नाव पहिलं प्रथम क्रमांक चषक सन्मान्य श्री दिलीपजी हुमणे साहेब. द्वितीय क्रमांक चषक सन्मान्य सौ अंजनी प्रकाश जाधव. तृतीय क्रमांक चषक कुमार वंश संतोष जाधव. चतुर्थ क्रमांक चषक कुमार ओंकार रवींद्र जाधव. त्याचप्रमाणे वारिकावीर चषक विचारे टूअर्स अँड ट्रॅव्हल्स प्रतीक विचारे. उत्कृष्ट फलंदाज चषक कुमारी ओवी अंकुश पांचाळ. उत्कृष्ट गोलंदाज चषक. या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी विनंती करतो मी. भीमज्योत क्रिकेट संघ उन्हावरे विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट क्लब कोपलवणे. दोन्ही संघाच्या संघाने काही विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं. पुढील गोलंदाजाला पाहूया चंडीगड केरी संघाकडून. यावेळेस मात्र राजेशने चेंडू टोळला हवेमध्ये. पाहूया चेंडू ट्रॅव्हल होतो. फायनलच्या दिशेला एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केलेत राजेश आणि प्रफुल्ल याने. धावसंख्येचा मात्र डोंगर उभा करावा लागेल कारण मागील जो सामन्याचा उल्लेख केला श्रीराम क्रिकेट संघ पणाजी आणि या ठिकाणी केरे संघाचा 2 षटकामध्ये केरे संघाने तब्बल 27 धावांचा पाठलाग केला होता. आरकेसीसी कोपलवणे भीमज्योती उन्हावरे दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं. मी 9 धावा मी रमेश जाधव या विनंती करतो आपण या दोन्ही संघाचं पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं. पुढील चेंडू पाहूया पुन्हा पुढील चेंडूचा सामना. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया क्षेत्ररक्षक येतो का. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आणि यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. झेल मात्र सुटलाय आणि झेल सुटला तरी सुद्धा मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. पंचांकडे दाद मागितले जाते. पंच विश्वनाथ मिसाळ यांची कोणतीही हालचाल नाहीये. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3 धावा मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचले 12 या अंकावरती. सॉरी आऊट आहे. 2 धावा आणि 1 गडी बाद. 11 धावा. भीमज्योत क्रिकेट संघ उन्हावरे कर्णधार. चला लवकर यायचं मित्रांनो. प्रफुल्ल मात्र आऊट. प्रत्येकाच्या जागांसाठी गेला आशिष. नितेश आता नितेश मात्र गोलंदाजी मजबूती पुढे दणगीदार असेल. उत्कृष्ट गोलंदाज चषक कैलासवासी विलास गणपत जाधव यांच्या स्मरणार्थ कुमारी सायरी विलास जाधव यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कैलासवासी सुभाष वासुदेव जाधव यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र सुभाष जाधव यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट उत्तेजनार्थ चषक सागर क्रिकेट संघ उन्हावरे जाधववाडी. आपण बोलूया पुढील चेंडूकडे नितेश याचा. आशिषासाठी खराब चेंडू स्वर मारा. या ठिकाणी पाहूया चौथी धाव यश येते का परंतु आशिषला मात्र माघारी परतावं लागेल कारण राजेश याला स्ट्राईकवरती आणण्यात आले. वाईट प्लस रनआउट. धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या झाली 12 धावा. समीकरण कायसं थांबले. धावसंख्या कायसं थांबले. राजेशला मोठे फटके करावे लागेल कारण मित्रांनो आपण जर वाघजाई माता क्रिकेट संघाचा उल्लेख केला तर दिनेश मात्र स्वस्तात माघारी परतला होता आणि त्याचा फायदा हा केरे संघाला झालाय. जर का दिनेश थांबला असता. शरद या ठिकाणी आशिषाच्या जागांसाठी गेले. शरद राजेश उर्वरित चेंडू मात्र राजेशला खेळावे लागतील. मला वाटतं या चषकातील 4 चेंडू अजून शिल्लक असतील. 4ही चेंडूचा सामना मात्र राजेशला करावा लागणार आहे. जर का राजेश 4ही चेंडू खेळला तर 25 पर्यंत धावा पडू शकतो. पुढील चेंडू राजेशासाठी या ठिकाणी आकुरपडे चेंडू कायसा बॅटवर आला नाही. एक धाव पूर्ण होते. दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच राजेशला शाईवरती आणता येईल का परंतु नाही. शरदने मात्र थांबवले. शरदला मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. धाकरण समीकरण कायसं बिघडत चाललंय. वाघजाई माता क्रिकेट संघ काटणे या संघासाठी चला नितेश यांचा सामना करतील पाहूया. नाणेफेक
चेंडू नितेश सुरेख चेंडू होता काहीसा समाधान लेग बायचा इशारा असेल का पंचांचा इशारा वाट पाहतो आपण नक्कीच लेग बाय शरदने मात्र राजेशला शाईकवरती आणलं मी सन्मान राजेंद्र जाधव राजेश जाधव नाणेफेक करतोय आपण नाणेफेकीचा कौल बघा कोणी दिसून लागतो आरकेसीचे पोपलोणे संघ नाणेफेक जिंकला त्याचप्रमाणे पुढील चेंडू राजेश या ठिकाणी काहीसा खराब फलंदाजी पाहायला मिळतो काहीसा रोखून ठेवलं केर या संघाने त्याचप्रमाणे आता आपण महामाई महिला मंडळ उन्हावरे जाधवगड या मंडळाकडून आता ज्या ठिकाणी चालची त्याच्याबद्दल मी सह्याद्री उत्कृष्ट मंडळ जाधवगड आणि सह्याद्री युवा मंच यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतो आभार मानतो त्याचप्रमाणे आपण आरकेसीसी पोपलोणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली याची बिलगेट क्रिकेट संघाने नोंद घ्यायची या ठिकाणी मात्र चेंडूने बॅटची कडा घेतले या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेला कोणतीही चूक नाहीये राजेश शेवटच्या चेंडूवरती माघारी पडतील धावसंख्या स्थिरावले एका षटकाच्या समाप्तीत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल मी वागजय माझा क्रिकेट संघाला विनंती करतो आपण एका बाजूने आत्मजाऊन क्षेत्ररक्षण सजवून द्यायचं मित्रो जिंकल्यावरती शाबासकी देणाऱ्या हाताच्या गर्दीपेक्षा खेळात उतरण्याच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेला खाई हात खूप किमतीचा असतात जो हारायला घाबरत नाही तोच जिंकण्याचा धाडस करतो बरोबर मित्र आयुष्यात जोखीम पत्करा जिंकतर नेतृत्व कराल हारला तर मार्गदर्शन कराल आयुष्य म्हणजे एक क्रिकेटचा सामना आहे ज्यात गोलंदाजाचा मोह प्राप्त आहे तसेच ना हारना जरूर है ना जीतना जरूर है जिंदगी एक खोल है ऐसे खेळना जरूर है कोण म्हणतं खेळला आपल्या गावासाठी खेळला आधी सिद्ध लोक आपोआप तुमचं नाव प्रसिद्ध करतील तसेच माझे मित्रबंधू मीनाजी नात्रे साहेब दिनेशजी चिंकटे रोशनजी राकेशजी तसेच आमचे मार्गदर्शक बंधू राममामा रमेशजी साहेब मनीजी लोंढे साहेब भावीजी लोंढे साहेब विश्वनाथ मिसाल साहेब खरोखर त्यांचे मार्गदर्शन लाभले असे मनोहर टिमकर सर विश्वनाथ अपना विनोद मिसाल सर खरोखर ज्या खेळाने तुम्हाला आम्हाला वेळ लावले तो क्रिकेट ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिला तो क्रिकेट ज्याने खेळाने असंख्य मित्रपरिवार दिला तो क्रिकेट हा हरलो नाही फक्त प्रयत्न थोडे कमी पडलेत पुन्हा नवे नवा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणारा आताच आपले फेब्रुवारी मध्ये मरुदे तो चॉकलेट डे आणि प्रपोज डे आयुष्यात फक्त बॅटिंग डे बॉलिंग डे बॅट दे पैसे दे पैसे दे बॉललाही पैसे बॅटिंगलाही पैसे आणि बॉल पैसे आणि काही नाही तर नॉन स्ट्राईक दे तोपर्यंत नाही जमलं तर फिल्डिंगला तरी घे पण हा एक क्रिकेट लवर चला आपण बघूया सेमीफायनल सामन्याकडे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल गोलंदाजी मार्गवरती येतो मंगेश गोलंदाजी मार्गवरती मंगेश स्ट्राईक वरती असेल अनिकेश नॉन स्ट्राईकला पंकेश 12 चेंडू आणि 15 धावांची गरज चला सामना जयगतीने चालवायचं पहिला सेमीफायनल सामना पाहतो आपण दुसरा सेमीफायनल सामन्याकडे जाणार आहोत दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे भीमजोत क्रिकेट संघ उन्हावरे विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट क्लब पोपलवणे चला सामना चालू करायचा चला सामना चालू करायचा आपण पुन्हा एकदा बघूया सेमीफायनल सामन्याकडे 12 चेंडू 15 धावा अनिकेश विरुद्ध मंगेशची लढत मंगेश मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज हलकं सरांना धावजानं त्याला क्रॉस केलंय
यावेळेस सुरेख चेंडू फटकवलाय, चेंडू अटकवलायचा आता मिळाच्या दिशेला, चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेला, शरद चेंडू खाली येईल तत्पूर्वी मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण 2 धावेने मात्र धावसंख्येचं आणि संघाचं खातं ओपन झालं. आपण पुढील दोनगीदारांकडे बोलतो. दोनगीदार असतील प्रत्येक सामना सेमीफायनल मॅच मॅन ऑफ द मॅच चषक सन्मान्य श्री राजेंद्र जाधव साहेब, त्याचप्रमाणे प्रत्येक सामनावीर चषक भूमिगत क्रिकेट संघ उन्हावरे, फायनल मॅच सामनावीर चषक कुमारी माऊली मनोहर टेमकर, त्याचप्रमाणे सर्वाधिक चौकार आणि षटकार चषक मनमोहर कलाविष्कार सन्मान्य श्री मनीष लोंढे. या ठिकाणी चेंडूला पुश केलं, या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने एक पूर्ण केलं, दुसरा प्रयत्न केला जाईल का, जर का थ्रो बॉलिंग एंडला असला तर या ठिकाणी खतरा होऊ शकला असता अनिकेश याला. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आशिष शिवलावटर क्षेत्ररक्षकाला सुरेख क्षेत्ररक्षण समीकरण मात्र बदलतो. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज. जर का हे षटक यशस्वीरित्या हाताळलं तर हा जो संघ आहे ज्यांनी 12 चेंडूमध्ये 37 धावांचं आव्हान पाठलाग केलं, तर त्याला स्पीड अप घ्यायचं मित्रांनो. चला पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती मंगेश. सुरेख चेंडू, चेंडूला पाठवायचं होतं वडाला भेटायला, परंतु चेंडू गेला क्षेत्ररक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडू जे सांगता होते. धावसंख्या सुधारले, समीकरण बदलले. 9 चेंडू 12 धावा. वागजळ माता क्रिकेट संघ कातळ मागे जाऊया चषकामध्ये संघात या ठिकाणी रनरअप ठरलेला हा संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये पोहोचतोय का. 9 चेंडू 12 धावा. सुरेख चेंडू स्लोवर यार्कोर, चेंडू खाली पुन्हा एकदा आशिष येईल नाही, चेंडू खाली आला, एक धाव पूर्ण केली, प्रयत्न केला जाईल. आपण जर मित्रांनो मैदानाचा काऊ कॉर्नरचा जो उल्लेख केला तर तो काऊ कॉर्नरचा इलाका खूप मोठा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जर चेंडू गेला ग्राउंड लेवलला तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. निर्णायक 2 चेंडू मंगेश यांचं. जर का दिनेश फलंदाजी लागला असता तर धावसंख्येचं स्वरूप काय वेगळं असतं, परंतु पुन्हा बघू आपण पुढील चेंडू याच्याकडे. मंगेश विरुद्ध पंकेश. सुरेख चेंडू, चेंडूला टोला मिडॉपच्या दिशेला, चेंडू आलाय समालोचन कक्षामध्ये चहाल पियाला, चेंडू येतो सीमारेषे बाहेर येतो, कण 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 कणीत चौकार डीजे. समीकरण बदलतो. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. जर का हा चेंडू निर्धाव टाकला गेला, चला थोडं स्पीड घ्यायचं, जर का हा चेंडू निर्धाव टाकला गेला तर पुढील षटक पाहण्यास अजून रोमांचकता. परंतु पंकेश मात्र मागील मॅच सुद्धा पंकेशने स्वतःच्या जोरावरती जिंकवली होती, यावेळेस मात्र सुद्धा करतोस समाचार घेतोय गोलंदाज मंगेश याचा. 7 चेंडू 6 धावा. चेंडूने घेतले बॅटची कडा, चेंडू खाली यष्टीरक्षक आला होता मित्रा, सोन्याचा गोळा आला होता, परंतु तुझी जोडीच फाटलेली होती. समीकरण मात्र बदललं, जुगंदान मिळालं होतं पंकेशाला. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. जर का हा झेल पकडला गेला असता, पंकेश जर का माघारी परतला असता तर सामन्याचा रोमांचकता काहीसे वेगळी असेल. तर स्पीड घ्यायचं. आपण पुढील दोनगीदाराकडे बोलतो. पुढील दोनगीदार असतील सर्वाधिक चौकार आणि षटकार चषक मनभावे कलाविष्कार सन्मान्य श्री मनीष दत्ताराम लोंढे, त्याचप्रमाणे विजेता मेडल्स कुमार किशोर खापरे, उपविजेता मेडल्स कुमार प्रज्योत खापरे, ऑरेंज कॅप कुमार अक्षय जाधव, पर्पल कॅप कुमार रोहित जाधव, पाणीकडचं कुमार अजय जाधव, कुमार ओमकार जाधव, प्रथमोपचार किट कुमार नितीन राजाराम जाधव, बॉलबॉक्स कुमार संतोष चिनकडे, संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त रन्स आकर्षक बॅट कुमार कैलास लक्ष्मण पाचकले, आदर्श खेळाडू पुरस्कार कुमार यक्षी निवेद जाधव, 16 संघांस नाश्ता किरण पाचकले, अनिकेत जाधव, प्रतीक जाधव, मयूर पाचकले, त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त झेल पकडणारा खेळाडू श्री महेश दत्ताराम जाधव, कुमार नितीन जाधव, अशा सर्व वस्तू स्वरूपात मिळालेल्या देणगीदारांचे सह्याद्री युवा मंच यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. असं सहकार्य या ठिकाणी लाभेल अशी अपेक्षा. आपण होऊया पुन्हा मॅच खेळ. समीकरण झालंय 6 चेंडू आणि 5 धावा. पगार राजेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो.
त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आमच्या प्रेमापोटी नेहमीच सदैव आमच्या सोबत या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणारे असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवडे विभागाचे आमचे शिलेदार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय विजयजी बंगाल साहेब यांच्यासाठी जोरदार आल्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय संतोषजी आरावडे साहेब यांच्यासाठी देखील जोरदार आपण टाळ्या देऊया. कारण समाजाचं कोणतंही काम नेहमीच समाजासाठी सदैव झटणारे असे आमचे व्यक्तिमत्व यांना या ठिकाणी मी व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची विनंती करतो. कारण या शेवटच्या फायनल अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपण मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. तसेच सन्माननीय आदरणीय विजयजी बंगाल साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. कारण हो या ठिकाणी आपण पाहतोय कारण फायनल मध्ये जाण्यासाठी होत असलेली हे चढाओढ आपण पाहतो योगेशजी. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक पाऊल आपण दूर आहात, एक पाऊल फक्त दूर आहात, एक पाऊल पुढे टाकलं हे जो सामना आपण जिंकला तर आपण थेट फायनल मध्ये जाणार आहोत. त्यामुळे ही महत्वाची लढत होती या दोन संघांमध्ये. एका बाजूला आपला फोफवणे गावचा संघ, कात्रज गावचा संघ या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज असेल या दोन्ही संघांमध्ये महत्वाची लढत होते. चंडीगड टेरे संघ हा संघ खास चिपळूण गावातील हा संघ आहे, चिपळूण तालुक्यातील हा बलाढ्य संघ आहे आणि खऱ्या अर्थानं सह्याद्री संघाला पराभूत करून हा संघ पुढे आला. काटेकी टक्कर नक्कीच रोहितजी या ठिकाणी आपण पाहिली. तर थोडासा काय होईना आपण एक पाऊल पाठी राहिलो, एक पाऊल त्यांनी पुढे टाकला, मॅच जिंकली आणि थेट आले सेमीफायनल मध्ये. ही महत्वाची लढत आता आपण पाहतो या दोन संघांमध्ये. जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 4 चेंडू 5 धावांची गरज अशी ही मोठी लढत आजच्या या सह्याद्री चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं NTC स्पोर्ट युट्यूब लाईव्ह सन्माननीय दर्शनजी मात्रे यांच्या युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून घरी बसल्या देखील पाहणारे आपले चाहते वर्ग, आपले हितचिंतक यांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. या फायनल सामन्यामध्ये सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उत्तुंग गर्दी देखील आपण पाहतोय. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी तसेच सर्व उपस्थित महामाई महिला मंडळ उन्नवडे जाधववाडी उपस्थित सर्व मान्यवर यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतो या ठिकाणी किती धावा घेतल्या गेल्या, धावसंख्या किती घेतली गेली आहे तर या ठिकाणी 3 धावा घेतल्या गेल्यात. महत्वाच्या 3 धावा असतील आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी. या 3 धावा घेतल्या गेल्या, त्या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 13 धावा. आता गरज असेल जिंकण्यासाठी ती केवळ आणि केवळ 2 धावेची. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 3 चेंडू 2 धावा. शेवटच्या या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये आपण पाहतोय जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल त्याला मात्र इथं आपला सामना इकडे संपुष्टात येईल. अशी ही महत्वाची लढत होते फायनल सामन्यासाठी जाण्यासाठी. एका बाजूला असे बलाढ्य संघ आपण पाहतो चंडीगड केरे संघ, तर दुसऱ्या बाजूला वाघोळ माता कात्रज संघ. हो या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतली आहे, 2 धावा घेईल का, परंतु एका धावेत समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होतीये 14 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू आणि 1 धावेची गरज अशी ही मोठी लढत आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये डावखुला फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय स्वतः गणेश आणि गोलंदाजीवरती आलाय तो राजेश. आता जर राजेशाने 2 चेंडू निर्धाव फेकले तर या ठिकाणी राजेशच्या नावाने एक वेगळा इतिहास या ठिकाणी रचला जाईल. राजेशच्या नावाने या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण होईल. अशा हा गोलंदाज राजेश पूर्ण सज्ज झालाय. 2 चेंडू 1 धाव. त्याला पुढील चेंडू फेकला जातो. राजेश यांचा शेवटचा चेंडू, 2 चेंडू आहेत आणि या ठिकाणी आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. फायनल मध्ये प्रवेश केलाय चंडीगड केरे संघ आणि ज्यांना या ठिकाणी हा सामना गमवावा लागला, संपुष्टात आलेला संघ आहे वाघजाई माता कात्रज संघ. दोन्ही संघाचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो.
दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्यानंतर पुढील दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय. भीमज्योत क्रिकेट संघ उन्नावरे वर्सेस RKCC क्रिकेट संघ